पुणे जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागांमध्ये चर्चेत असलेल्या शिवराज्य ग्लोबल एम्पायर आणि शिवराज्य अर्बन निधीच्या विविध गुंतवणूक योजनांबाबत गुंतवणूकदारांमध्ये नाराजी वाढत असल्याची चर्चा आहे। जमीन, प्लॉट आणि आकर्षक परताव्याच्या योजनांमध्ये पैसे गुंतवलेल्या अनेक गुंतवणूकदारांना मुदत पूर्ण होऊनही पैसे परत मिळत नसल्याचा आरोप काही गुंतवणूकदारांकडून केला जात आहे। त्यातच कंपनीचा संचालक वारंवार रुग्णालयात ॲडमिट होत असल्याने गुंतवणूकदारांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे। गेल्या काही वर्षात विविध बचत आणि गुंतवणूक योजनांच्या माध्यमातून अनेक नागरिकांनी या संस्थांमध्ये कोट्यावधी रक्कम गुंतवल्याचे सांगितले जाते। काहींनी जमिनीच्या बदल्यात परतावा मिळेल या आशेने, तर काहींनी बोनस, विशेष लाभ आणि आकर्षक स्कीमच्या माध्यमातून गुंतवणूक केल्याचा दावा केला आहे। मात्र आता अनेक गुंतवणूकदार मुदत संपल्यानंतरही रक्कम मिळत नसल्याची तक्रार करत असल्याची चर्चा सुरू आहे। काही गुंतवणूकदारांकडून कार्यालयांमध्ये वारंवार पाठपुरावा केला जात असल्याचे सांगितले जात आहे, तर काही जणांनी आपल्या ठेवी आणि गुंतवणुकीबाबत स्पष्ट माहिती मिळत नसल्याची नाराजी व्यक्त केल्याचे बोलले जात आहे। त्यातच संचालक दुसऱ्यांदा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्याने या कंपनीबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे। गुंतवणूक म्हणून घेतलेली रक्कम विविध ठिकाणी जमिनींमध्ये गुंतवली असून या जमिनीची किंमत 5 ते 10 पट वाढली आहे। मात्र गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळत नसल्याने टेन्शन वाढले आहे। दरम्यान सार्वजनिक नोंदीनुसार शिवराज्य ग्लोबल एम्पायर, शिवराज्य अर्बन निधी बँक ही कंपनी नोंदणीकृत आणि सक्रिय स्थितीत असल्याचे दिसून येते। मात्र कंपनी नोंदणीकृत असणे आणि गुंतवणुकीवरील परतावा वेळेत मिळणे या दोन वेगळ्या बाबी आहेत। देशभरात यापूर्वीही काही निधी आणि गुंतवणूक कंपन्यांविरोधात परतावा न मिळाल्याच्या तक्रारी, चौकशा आणि गुन्हे दाखल झाल्याचे अनेक प्रकरणे समोर आली आहेत। शिवराज्य ग्लोबल एम्पायर आणि शिवराज्य अर्बन निधी बँक बाबत गुंतवणूकदारांचे आरोप कितपत खरे आहेत याबाबत अधिकृत तपास आणि सक्षम यंत्रणांचा अंतिम निष्कर्ष समोर आलेला नाही। मात्र गुंतवणूकदारांच्या वाढत्या प्रश्नांमुळे या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। जर तुम्हीही या योजनांमध्ये गुंतवणूक केली असेल तर तुमच्याकडे असलेली पावती, करारपत्रे, बँक व्यवहारांचे पुरावे आणि इतर कागदपत्रे सुरक्षित ठेवा। या प्रकरणात पुढे काय घडते याकडे आता हजारो गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे। रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।